3 जून 2026 रोजी सकाळी 8:45च्या सुमारास दिल्लीतील मालवीय नगर भागातील लेमन ग्रीन रेस्टॉरंटमध्ये एक अत्यंत भीषण आणि संतापजनक दुर्घटना घडली। स्वयंपाकघरातील इंडक्शनचा अचानक स्फोट झाल्यामुळे लागलेल्या या आगीने पाहता पाहता संपूर्ण इमारतीला वेढून टाकले, ज्यामध्ये आतापर्यंत 21 निष्पाप लोकांचा होरपळून व गुदमरून अत्यंत दुर्दैवी मृत्यू झालाय। तपासामध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे की हॉटेल मालक लवकेश बजाज याने महानगरपालिकेकडून केवळ एक चहाची टपरी चालवण्याचा परवाना घेतला होता, परंतु पैशांच्या हव्यासापोटी नियमांचं उल्लंघन करत त्याने आतमध्ये संपूर्ण रेस्टॉरंट आणि बेसमेंटमध्ये बेकायदेशीर व्यावसायिक स्वयंपाकघर थाटले होते। इमारतीतून बाहेर पडण्यासाठी फक्त एकच अरुंद जिना असल्यामुळे आतमध्ये अडकलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी थेट 3ऱ्या मजल्यावरून आणि बाल्कनीतून खाली उड्या मारल्या, ज्यांना वाचवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर गाद्या अंथरल्या होत्या। अग्निशमन दलाच्या जवानांनी तळघरासह संपूर्ण इमारतीमधून अंदाजे 87 जणांना बाहेर काढलं। या अग्नितांडवात गुरुग्राममधील एका सीएच्या कुटुंबातील 8 जणांचा सामूहिक मृत्यू झाला, तर पहिल्या मजल्यावरील बंद बाथरूममध्ये एकमेकांना घट्ट मिठी मारलेल्या अवस्थेत एका पती-पत्नीचे मृतदेह सापडल्याने पाहणाऱ्यांचेही काळीज हेलावले। या भीषण दुर्घटनेनंतर आता दिल्ली पोलीस या संपूर्ण बेकायदेशीर कृत्याची कसून चौकशी करत आहेत। तर मित्रांनो, पैशांच्या हव्यासापोटी निष्पापांचे बळी घेणाऱ्या अशा बेजबाबदार मालकांवर काय कारवाई व्हायला हवी? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा।